TJSB सहकारी बँकेने ठाण्यात दिनांक 10 एप्रिल रोजी आपले आर्थिक वर्ष 2023 ते 2024 चे लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यासाठी हॉटेल सत्कार ग्रंटे ठाणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपली दशकाहून अधिकची परंपरा कायम राखली. पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष श्री शरद गांगल यांनी खालील बाबींचा ठळकपणे उल्लेख केला. सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण रुपये 14,588 कोटी ठेवी होऊन त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली. तर कर्ज वितरण रुपये 7,211 वरून रुपये 7,875 कोटीवर स्थिरावले. पुंजी पर्याप्तता ही 17.57% राहिली. हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय हा रुपये 22,463 कोटी इतका झाल्याचे नमूद केले. बँकेने इंडियन बँक टॅक्स असोसिएशन कडून एकूण 3 पुरस्कार प्राप्त करून जणू त्रिवेणी संगमच केला. बेस्ट बँक सेल्स पेमेंट अँड एंगेजमेंट हा पहिला पुरस्कार, तर दुसरा बेस्ट टेक टॅलेंट अँड ऑर्गनायझेशन, तर तिसरा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर असे एकूण 3 प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. पत्रकार परिषद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुबलक्ष्मी शिराली यांनी बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेली वाढ व त्यामागची बँकेची कार्यपद्धती विशद केली. बँक यापुढेही अशीच प्रगती करत असतानाच अजैविक मार्गे व्यवसाय वृद्धी करेल व आपली TJSB बँक कायमच भरोसे का बँक भविष्य का बँक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे श्री गांगल यांनी शेवटी सांगितले. पत्रकार परिषदेत बँकेचे उपाध्यक्ष श्री वैभव सिंघवी तसेच सर्व संचालक बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे. डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहे. त्याच्यानंतर लोन्स जी आहे ज्याला आपण ऍडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहे. आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे. आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवर 216 कोटी झालेला आहे. आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे. आणि सर्वात महत्वाचं आपल्या वर्षी आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे. नेट NPA गेले अनेक वर्ष आपलं शून्य आहे, शून्य असतो तो शून्यच आहे. आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ ही जे बँकेचे एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे ते 16.93% वरून 17.57% आहे. तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे. आणि दरवर्षी आपण एक पायंडा पाडलेला आहे की 10 एप्रिल किंवा 10 एप्रिलच्या आत आपण आपले ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट जाहीर करतो. त्याप्रमाणे आज आपण ते जाहीर केलेले आहेत, याचा मला आनंद होतो. आणि मी पुन्हा सांगू इच्छितो की ऑडिटेड फायनल रिझल्ट्स आहेत, म्हणजे आम्ही बॅलन्स शीटवर सह्या करून इकडे आलेलो आहोत. त्यामुळे हे कुठले अनऑडिटेड नाही आहेत, ऑडिटेड फिनान्शियल रिझल्ट्स आहेत. सर, पुढची वाटचाल कशी असणार बँकेची? पुढची वाटचाल आपण मागच्या वर्षी तुम्ही विचारलं होतं की ब्रँचेस नवीन उघडणार का, तर ह्या वर्षी आपण ऑलरेडी 3 ब्रँचेस उघडलेले आहेत. आणखीन 4 ब्रँचेस उघडण्याचा आपला प्लॅन आहे. आणि त्यामुळे बँकेच्या वाढ होण्याच्या दृष्टीने अधिक ब्रँचेस उघडण्याचा आपला प्रयत्न असेल. नेट NPA शून्य आहे, नेट NPA शून्य आहे, त्याचं काय कमक आहे नेमकं? कारण मुळात आपण कुठल्याही प्रकारे डिपॉझिटर्स म्हणजे जो खातेधारक आहे की जो स्वतः आपल्याकडे पैसे ठेवतो त्याला त्याची सुरक्षितता ही चांगली पाहिजे. आणि नेट NPA शून्य असण्याचं कारण की जेवढा NPA असेल तेवढी प्रोव्हिजन करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे, आर्थिक ताकद आहे, म्हणून ते आपण करू शकतो. आणखीन एक सांगायचं राहिलं की आपल्याला रिझर्व्ह बँकेने फिनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि त्यामुळे आपण 5 ब्रँचेस ह्या ऑटोमॅटिक रूपने उघडू शकतो. त्याच्यातली पहिली आपण परवरी गोव्याला उघडलेली आहे. त्याचबरोबर नागपूरला तुम्हाला माहिती असेल की एक मोठं कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू झालंय. तर तिथे असणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी आपण स्वतः एक तिथे ऑफसाईट ATM टाकलेलं की तिथल्या रुग्णांना त्यामुळे त्याची मदत व्हावी. ब्रँचेस बरोबर हे सुद्धा आपण केले.
सध्या किती राज्यांमध्ये आपली बँक कार्यरत आहे आणि येत्या काळात अजून कुठले नवीन राज्य जे आहेत तिथे HSBC innovation असतील? आपण आता महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक ह्या राज्यांमध्ये आहोत. आणखीन राज्य आणण्याचा आपला प्रयत्न आहे, परंतु ते मी आता सांगू शकत नाही. आपल्याला आपली अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग जेव्हा होईल जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि त्यावेळेस तुम्ही सगळेजण असाल तर त्यावेळेस तुम्हाला आणखी किती राज्य असतील ते आपण तिथे सांगू. आता नवीन ब्रँचेस ज्या आपण उघडणार आहोत त्या पुणे जिल्ह्यामध्ये 3 असतील आणि चौथी ही ठाणे शहरामध्ये असेल. ठाणे शहरामध्ये अनेक वर्षे आपण ब्रँच उघडली नव्हती. ती घोडबंदर रोडला आनंदनगर इथे आपण उघडणार आहोत. बरेच वर्षानंतर ठाण्यामध्ये नवीन शाखा आपण नवनवीन प्रोजेक्ट सुरू आहेत. गृहतारण कर्जासंदर्भात नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे का? त्यांच्यासाठी काही स्कीम राबवण्यात येणार आहे? आता जर तुम्ही बघितलं, तुम्ही मार्केटमध्ये कम्पेअर करा, आपले व्याज दर हे गृहकर्जावर सर्वात कमी आहे आणि त्याच्यामुळे आरबीआयने जी लिमिट दिलेलं असतं आपल्याला गृहकर्ज तुम्ही किती देऊ शकता ती आपली साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपली ती लिमिट संपून जाते. कारण अतिशय आकर्षक असणारा हा जो आपला गृहकर्जाचा रेट आहे तो आहे आणि तो ह्याही वर्षी सुरू आहे.